नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत आज दिवसभरातल्या 5 महत्त्वाच्या बातम्या ज्या अतिशय आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. जाणून घेणं सविस्तरपणे त्या बातम्या जाणून घेणार आहोत. कुठल्या त्या बातम्या आहेत आपण एक नजर टाकूयात. काय बघायचं या बुलेटिनमध्ये आपल्याला आजच्या बुलेटिनमध्ये जाणून घ्यायचंय आदित्य ठाकरे यांना आता कसं थेट आव्हान मिळालंय. आदित्य ठाकरेंना धक्का बसू शकतो का? बसलाय ऑलरेडी, कारण आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेतले अनेक पदाधिकारी जे 10 वर्षापासून त्यांच्या सोबत होते त्यांनी आता साथ सोडली आहे आणि ते शिंदे गटामध्ये गेलेले आहेत. का ते गेले आज त्यांनी सांगितलंय. आपण ऐकूयात त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं. आता लढाई सुरू झाली, खरी शिवसेना कोणाची, आणि त्यासाठी म्हणून आज या 2 गटांमध्ये जोरदार अशी चुरस सुरू झालेली आहे. राजकीय लढाई सुरू झाली आहे, आरपारची लढाई सुरू झालेली आहे या शिवसेनेसाठी. ही बातमी सुद्धा सविस्तरपणे आपल्याला जाणून घ्यायची आहे. अजितदादा राज्याचे विरोधी पक्षनेते आज मैदानात उतरले. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राज्य सरकारला काही सवाल उपस्थित केलेले आहेत. दादांनी सवाल विचारलाय, सरकार आलंय, मंत्रिमंडळाचा विस्तार कुठं आहे, मंत्री कुठं आहेत. दादांची ही पत्रकार परिषद, त्यांनी विचारलेले प्रश्न सगळं आपण जाणून घेऊया. तिकडे माजी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धमकी का दिली आहे. यशोमती ठाकूर यांनी आक्रमक अशा नेत्या म्हणून ओळखल्या जातात. का आज त्यांनी आक्रमक अवतार धारण केला, का अधिकाऱ्यांना धमकी द्यावी लागली, आपण जाणून घेऊया या बुलेटिनमध्ये. आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय जिव्हाळ्याची बातमी ती म्हणजे आता मतदारांना आपलं वोटर आय डी कार्ड जे आहे ते वोटर आय डी कार्ड आपल्या आधारशी लिंक करावं लागणार आहे. आधारशी केवळ लिंक नाही, प्रत्येक 3 महिन्यानंतर आता हे लिंक केलेलं अपडेट होणार आहे. मतदार याद्यांसाठी आता निवडणूक आयोगानं काट टाकली आहे का हा प्रश्न आहे. या 5ही बातम्या अगदी सविस्तरपणे आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत. पण मुलुक महाराष्ट्राची सुरुवात करूयात हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास. आमदार खासदारांनंतर आता युवा सेनेतही उभी फूट. राज्यभरातील युवा सेनेचे 40 पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या गटात सामील. निवडणूक आयोगाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाला आव्हान. 8 ऑगस्ट पर्यंत कागदपत्र जमा करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. शिवसैनिकांकडून लेखी शपथपत्र घेण्याची उद्धव ठाकरेंकडून मोहीम. तर यापूर्वी शिवसैनिकांशी संवाद साधला असता तर वेळ आली नसती, विरोधकांचा शिवसेनेला टोला. उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन. मातोश्रीवर टीका नको म्हणणाऱ्या दीपक केसरकरांचा थेट ठाकरेंनाच सवाल. राष्ट्रवादीत राजकीय भूकंप होणार नाही, अजित पवारांचा दावा. एकनाथ शिंदेंना घेऊन समाधान झालं नाही का, भाजपला विचारला खडा सवाल. आता मतदार कार्डालाही आधार जोडलं जाणार. 1 ऑगस्ट पासून राज्यभरात प्रक्रिया सुरू होणार. राज्य निवडणूक आयोगाची माहिती. मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत एका फोटोनं. लाख शब्द आणि 1 फोटो बरोबर आहे असं म्हटलं जातं. आणि आज असाच एक फोटो समोर आला, तो राष्ट्रपती भवनातून. जेव्हा राष्ट्रपती भवनामध्ये आज नव्या राष्ट्रपतींचा शपथ ग्रहण सोहळा होता. देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. आणि यावेळी उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अगदी मानाचं पान मिळाल्याचं पाहायला मिळालं. पहिल्या रांगेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसलेले दिसतात. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मागच्या रांगेत आहेत. त्यामुळे
उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची फडणवीसांना देऊन त्यांचं खच्चीकरण केल्याची जी चर्चा गेल्या काही दिवसात सुरू होती, आजच्या या मानाच्या पानानं देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीतलं वजन कायम असल्याचं दिसून आलं. तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. तुषार, फोटो खूप काही सांगून जाणार आहे. राजकीय वर्तुळात या फोटोची नेमकी काय चर्चा आहे? विलास, आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे स्थित्यांतर झालं आणि 30 तारखेला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तेव्हापासून विरोधी पक्षात असणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती हल्ला सुरू केला की देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीतलं पारडं जे जड होतं ते आता मात्र त्यांचं वजन कमी झालेलं आहे. मात्र आज राष्ट्रपतींची जो शपथविधी पार पडला त्या शपथविधीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला पहिल्या रांगेमध्ये बसल्याचं पाहायला मिळालंय, तर अनेक राज्यांचे प्रमुख राज्यांचे मुख्यमंत्री आपल्याला तिसऱ्या रांगेमध्ये बसल्याचं पाहायला मिळतंय. त्या फोटोमध्ये जरी आपण जर पाहिलं असेल तर उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्याला तिसऱ्या रांगेत बसल्याचं पाहायला मिळतंय. योगी आदित्यनाथ हे सलग दुसऱ्या टर्मचे या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत, मात्र तरीही ते प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री असून ते तिसऱ्या रांगेमध्ये आहेत. तर नक्कीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आज इतक्या मोठ्या ऐतिहासिक सोहळ्याला मानाचं पान दिल्यानं निश्चितपणे त्यांच्या समर्थकांसाठी, महाराष्ट्रासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. खरं तर आज भारताच्या 15व्या राष्ट्रपती पदाची शपथ द्रौपदी मुर्मू यांनी घेतली आणि देशासाठी हा एक ऐतिहासिक असा क्षण होता. भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा शपथविधी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. भारताचे सरन्यायाधीश NV रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मूंना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दिल्लीतून महाराष्ट्रात येऊया, कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोज नवनवे धक्के पाहायला मिळत आहेत आणि हे धक्के सध्या तरी शिवसेनेच्या वाट्याला सर्वाधिक आहेत. आज शिवसेनेला एक मोठा धक्का, विशेषतः आदित्य ठाकरेंना एक मोठा धक्का, कारण शिवसेनेला शिंदे गटाकडून दरदिवशी जे वेगवेगळे धक्के दिले जात आहेत त्यात आज युवा सेनेच्या माध्यमातून धक्का देण्यात आला. शिवसेनेचे आमदार खासदार फुटल्यानंतर आता आदित्य ठाकरे नेतृत्व करत असलेल्या युवा सेनेतही उभी फूट पडली आहे. राज्यभरातील युवा सेनेचे तब्बल 40 वरिष्ठ पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झालेत. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय. तर दुसरीकडे मराठवाड्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर सुद्धा शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. नवी दिल्लीत त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आलंय. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, ज्या युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी या शिवसेनेला आताची पडझड थांबवण्यासाठी मैदानात उतरण्याचं काम केलं, त्या आदित्य ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. कारण शिवसेनेपाठोपाठ आता युवा सेनेत सुद्धा उभी फूट पडली आहे. आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला ठाणे जिल्ह्यात सर्वात मोठा खरं तर धक्का बसला. राज्यभरातील युवा सेनेचे 40 वरिष्ठ पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झालेत. हे ते पदाधिकारी आहेत ज्यांनी अगदी सुरुवातीपासून युवा सेनेच्या स्थापनेपासून आदित्य ठाकरेंची साथ दिली. हेच युवा साथीदार आज त्यांना सोडून गेले. युवा सेना सचिव पूर्वेश सरनाईक यांच्यासोबत युवा सैनिक आणि युवती सैनिकांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा जाहीर केला. पूर्वेश सरनाईक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातल्या युवा सेनेत मोठी फूट पडल्याचं दिसून येत आहे. माझ्या जोडीला जे जुने सचिव होते त्यांना काढण्यात आलं आणि नवीन सचिवांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली. त्या दिवसापासून ते आजपर्यंत शिवसेनेमध्ये आणि युवा सेनेमध्ये फक्त आणि फक्त एका सचिवाच्या बोलण्यावरनं सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि त्या गोष्टीचा मला कुठेतरी वाईट वाटत होतं. मी गेल्या 2.5 वर्ष संघटनेच्या माध्यमातून जे काही कामं होती ती करत होतो, फक्त ओपनली करत नव्हतो, कारण कुठेतरी मनात ते खंत होती. युवा सेनेतली पडझड आणि
त्यात आज हा आलेला फोटो. या फोटोत भाजपचे नेते आहेत, मराठवाड्यातले अनेक नेते आहेत, पण एक चेहरा जो शिवसेनेची चिंता वाढवणारा, मराठवाड्यातला एक मोठा चेहरा अर्जुन खोतकर यांच्या रूपानं शिंदे गटाला सामील झाला का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. बंडखोरांवर टीका करणारे अर्जुन खोतकर आज अचानकपणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. त्यांच्यासोबतचा तो फोटो आला आणि ठरलं एकत्र काम करायचं, असं रावसाहेब दानवे म्हणतायत. काय चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जाणून घेऊया. दिल्लीत अर्जुन खोतकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. राज्यात शिवसेना आणि शिंदे गटात राजकीय धुमश्चक्री सुरू असतानाच ही भेट झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेत अर्जुन खोतकरांनी जोरदार भाषण ठोकलं होतं आणि त्यानंतर दिल्लीत बंडखोरांच्या गोटात जाऊन त्यांनी फोटोही काढून घेतला. मात्र याचा राजकीय अर्थ काढू नका असंही अर्जुन खोतकर म्हणाले. नाही, भेट घेणं म्हणजे सामील होणं अशातला भाग नाही. मी निश्चितपणे माननीय शिंदे साहेबांसोबत सुद्धा अनेक वर्षे काम केलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की याचे काही वेगळे अर्थ काढू नये. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातलं राजकीय सख्य जालना जिल्ह्याच्या परिचयाचं आहे. युती तुटल्यापासून खोतकर आणि दानवे यांच्यातला संघर्ष तीव्र झाला होता. मात्र आता वादावर तोडगा निघाल्याचं दानवेंनी सांगितलं. तर खोतकर आणि दानवेंमध्ये दिलजमाई होण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली. शिंदे साहेबांनी आम्हाला दोघाला एकत्र बसवलं. मागचे वादविवाद सोडून द्या असं त्यांनी सांगितलं. ते खोतकरने कबूल केलं, मीही कबूल केलं आणि एकत्र काम करायचं ठरलं. आता यावर त्यांचं काय म्हणणं ते त्यांच्याकडून घ्या. दोन्ही परिवाराचे माझे जवळचे संबंध आहेत आणि त्यामुळे माननीय शिंदे साहेबांकडे शब्द टाकला. त्यांनी दोघांना बोलून घेतलं आणि आज ती दिलजमाई झालेली. उद्धव ठाकरेंनी 2 आठवड्यांपूर्वीच अर्जुन खोतकरांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड केली होती. काँग्रेसचं प्राबल्य असलेल्या जालना मतदारसंघातून 1990 मध्ये अर्जुन खोतकरांनी पहिल्यांदा विजय मिळवला होता. त्यानंतर 1995 मध्ये अर्जुन खोतकर दुसऱ्यांदा निवडून आले. 1999 मध्ये अर्जुन खोतकर राज्यमंत्री बनले. 2004 मध्ये खोतकर तिसऱ्यांदा विधानसभेत निवडून गेले. तर 2009 मध्ये अर्जुन खोतकरांचा पराभव झाला होता. 2014 मध्ये खोतकर चौथ्यांदा निवडून गेले. 2016 मध्ये अर्जुन खोतकर राज्यमंत्री झाले. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत खोतकरांचा पुन्हा पराभव झाला. मराठवाड्यात शिवसेनेच्या ज्या नेत्यांनी पक्ष रुजवला आणि वाढवला त्यात अर्जुन खोतकर यांचा समावेश होता. आता अर्जुन खोतकर उद्धव ठाकरेंची साथ देतात की एकनाथ शिंदेंसोबत जातात याकडे लक्ष लागलंय. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, दिल्ली. आता माणसांची ही सगळी पडझड सुरू असतानाच एक यक्ष प्रश्न आहे शिवसेना नेतृत्वाच्या समोर, महाराष्ट्राच्या समोर. शिवसेना कुणाची? शिवसेना कुणाची या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावण्यात आलंय. निवडणूक आयोगाचं दार ठोठावण्यात आलेलं आहे आणि याच दरम्यान निवडणूक आयोगानं 8 तारखेपर्यंत दोन्ही गटांना पुरावे सादर करायला सांगितले. पण त्या विरोधात आता शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करून त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. एकनाथ शिंदे गटानं निवडणूक आयोगाला अर्ज दाखल करून स्वतःलाच खरी शिवसेना घोषित करण्याची मागणी केली. त्यावर निवडणूक आयोगानं कारवाई सुरू केली. या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात केली आहे. जोपर्यंत आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगानं कुठलीही कारवाई करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. हा सगळा मुद्दा जो आहे तो आता न्यायिक लढाई आहे. आम्ही देखील त्याची पूर्ण तयारी करत आहोत आणि आम्हाला न्यायदेवतेवर विश्वास आहे. इलेक्शन कमिशनवर देखील विश्वास आहे आणि निश्चितच आम्हाला न्याय मिळेल आणि तो मिळालाच पाहिजे. आज शिवसैनिकांची, तमाम शिवसैनिकांच्या ज्या इच्छा, आकांक्षा, आशीर्वाद आज शिवसेनेपाठी आहे, माननीय उद्धवजींच्या पाठी आहे. तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला न्यायालयाचं दार ठोठावण्याचा अधिकार आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दलचं आपलं मत मांडलंय. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये न्यायालयाचे दरवाजे उघडे असतात. त्यामुळे मला त्याच्यावर आता सध्या भाष्य करायचं. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये
न्यायालयाचे दरवाजे उघडे असतात. त्यामुळे मला त्याच्यावर आता सध्या भाष्य करायचं नाही. शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी या दोन्ही नेत्यांचा आता जोरकसपणे प्रयत्न सुरू झालेला आहे आणि शिवसेना आमचीच हे सांगण्याचा प्रयत्न सुद्धा या दोन्ही गटांच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी थेट आव्हान दिलंय की बाळासाहेबांचा फोटो न वापरता, शिवसेनेचं नाव न वापरता निवडणूक लढवून दाखवा. आव्हान प्रति आव्हान दिलं जात आहे आणि शिवसेना आपलीच हे सांगण्याचाही प्रयत्न केला जातोय. लढाई आता खऱ्या अर्थानं शिवसेना कुणाची याची सुरू झाली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर आता शिवसेना आणि शिंदे गटात राजकीय सामना सुरू आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं असलं तरी आपण शिवसेनेतच असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. तसंच आपलीच खरी शिवसेना असल्याचं शिंदे समर्थक आमदारांकडून वारंवार सांगितलं जात आहे. त्यामुळे एकीकडे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय तर दुसरीकडे शिवसेनेची चांगलीच कोंडीही झाली आहे आणि म्हणूनच आता शिवसेनेनंही शिंदे समर्थकांवर प्रतिहल्ला चढवलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय वारसदारावरून शिवसेना नेतृत्व आणि शिंदे समर्थकांमध्ये कलगी तुरा रंगलाय. आणि मग एवढी जर का तुमच्यात मर्दुमकी असेल तर शिवसेना प्रमुखांचा म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. हिम्मत असेल तर स्वतःच्या नावाने मत मागा. ज्यांचे आई वडील त्यांच्या सोबत आहेत मी त्यांना खरंच सुखी मानतो, पण त्यांनी त्यांच्या आई वडिलांना घेऊन राज्यात सभा घ्याव्या आणि मत मागावी. शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका करतानाच शिवसेना प्रमुखांच्या फोटोशिवाय निवडणूक लढवून दाखवा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी केलं होतं. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे की बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख होते, तेही आम्हाला कुटुंबातले मानत होते आणि म्हणून कुटुंब प्रमुखाच्या बाबतीमध्ये जो काही आदर आम्हाला बाळासाहेबांच्या बद्दल, बाळासाहेब आमच्या वडिलांप्रमाणेच होते. त्यामुळे हे असं म्हणणं हे मला वाटत नाही. आता ते काय त्यांचा ज्यांचा प्रश्न आहे तो काय बोलायचं. आमदारांच्या बंडानंतर पक्षावरील वर्चस्वावरून आता शिवसेना आणि शिंदे गटात राजकीय संघर्ष पेटलाय. आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात असल्यामुळे आगामी काळात वर्चस्वाची लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे गट आणि ठाकरे गटातला संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाहीये. आजपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणार नाही असं सांगणाऱ्या शिंदे गटाकडून आता थेट उद्धव ठाकरे आणि मातोश्री यांच्यावर टीका केली जाऊ लागलेली आहे आणि स्वतःच उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका होऊ लागल्यानं हा संघर्ष भविष्यात आणखी पेटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र उद्धव ठाकरेंनी शब्द का पाळला नाही असा थेट सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना केलाय. त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढायची चिन्ह या वक्तव्यातून दिसू लागली आहेत. आज जे काय तुमच्या भावना भडकवल्या जात आहेत त्या कितपत योग्य आहे त्याचा विचार करा. कारण जो मनुष्य आज मुख्यमंत्री झालेला आहे त्याला तुमच्या पक्षप्रमुखांनीच आश्वासन दिलं होतं की तुम्हाला मी मुख्यमंत्री करतो आणि बाळासाहेब असे होते की दिलेलं आश्वासन कुठल्याही परिस्थितीमध्ये ते पूर्ण करायचे. मग एकतर आश्वासन पूर्ण केलंच नाहीत, परंतु ते स्वतः तुमच्याकडे आले आणि तुम्हाला सांगितलं की तुम्हीच मुख्यमंत्री राहा, परंतु आम्हाला हिंदुत्वाबरोबर जायचं आहे. त्याला तुम्ही का ऐकला नाही आणि तुम्ही हिंदुत्वाबरोबर का गेला नाही. आदरणीय मोदी साहेबांच्या बरोबर आपली बोलणी चालू होती, तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला त्या पदावरून उतरायलाच लागलं असतं. आणि जरी तुम्ही अडीच वर्षाचं म्हटलं आणि तो तुमचा फॉर्म्युला होता आणि जर 2.5 वर्ष झाली असती तर तुम्हाला त्या पदावरून उतरायला लागलं असतं. मग त्या केसमध्ये तुम्ही जनतेच्या भावना अशा तऱ्हेने भडकवल्या असत्या का, हा मुळात प्रश्न आहे. शेवटी या राज्याला शांतता पाहिजे. आमदार फुटले, त्यानंतर खासदार फुटले आणि त्यांच्या विरोधात शिवसैनिक आता काहीसा हातबल जरी असला तरी अनेक ठिकाणी तो आक्रमक सुद्धा होतोय. कोल्हापूरमध्ये धैर्यशील माने यांच्या घरावरती आता शिवसैनिकांनी मोर्चा काढला आणि त्यांना आठवण करून दिली, जेव्हा तुम्ही अडगळीत होतात तेव्हा शिवसेनेनं तुम्हाला साथ दिली, तुमचं राजकीय पुनर्वसन केलं. त्यामुळे माने मानतील का, सवाल आहे. शिंदे
शिंदे गटामध्ये सामील झालेले खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मार्केट यार्ड परिसरातनं शिवसैनिकांनी मोर्चा काढला होता. खासदार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानाकडे शिवसैनिकांचा हा मोर्चा निघालेला होता. मात्र मानेंच्या निवासस्थानापासून काही अंतरावर हा मोर्चा पोलिसांनी रोखला. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांना यावेळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांचा हा अन्याय आहे. आम्ही शांततेने त्यांच्याकडे निघालेलो आहोत, तरी देखील आमच्या कार्यकर्त्यांना ते अटक करतायत. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान केलंय की पोलिसांच्या बरोबर संघर्ष करायचा नाही, आपण अटक होऊया. पण हा पोलिसांचा दडपशाहीचा मार्ग आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 11 वाजून आपल्या पदरच्या घरच्या कार्यकर्त्यांना जेवण करून प्रचार केला, एवढं निवडून आणलं, शिवसेनेचा खासदार झाला म्हणून त्याला हे आम्हाला मोठेपणा वाटला. कारण त्याच आज खासदारानं गद्दारी केला. आता इथनं पुढे खासदार होऊन दाखवा. शिवसैनिकांनी काढलेल्या मोर्चावर शिंदे गटानं नाराजी व्यक्त केली आहे. नेत्यांच्या घरांवर अशा प्रकारे मोर्चा काढणं योग्य नसल्याचं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय. तुम्ही जनतेच्या भावना अशा तऱ्हेने भडकवल्या असत्या का, हा मुळात प्रश्न आहे. शेवटी या राज्याला शांतता पाहिजे, ती शांतता ह्या राज्याला द्यायची की नाही याचा सुद्धा विचार केला पाहिजे. सध्या दिल्लीमध्ये असलेले खासदार धैर्यशील माने यांनी घेतलेली भूमिका शिवसैनिकांना आवडली नसल्याचं स्पष्ट होत आहे. शिवसैनिकांनी माने गटावर थेट हल्लाबोल चढवला. माने गटानं 2 वेळेला गद्दारी केली. घरातली भाकरी बांधून शिवसैनिकांनी प्रचार केला. शिवसैनिकांनी पदरचे पैसे खर्च करून मानेंना निवडून आणलं. त्या शिवसैनिकांचं काय चुकलं असा सवाल शिवसैनिकांनी मानेंना विचारलाय. अडगळीत पडलेल्या माने गटाला उद्धव ठाकरेंनी लोकसभेत पाठवलं याची आठवण शिवसैनिकांनी करून दिली आहे. बंडखोर खासदार धैर्यशील माने यांनी मोर्चाला विरोध करू नका असं आवाहन केलंय. मात्र शिवसैनिकांना अजूनही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत. परिणामी शिवसैनिक आणि बंडखोर यांच्यातला संघर्ष इतक्यात तरी शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. राज्यात अस्तित्वात आलेल्या शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज तोफ टाकली. अजितदादांनी पत्रकार परिषद घेतली आणि या सरकारला काही सवाल विचारले. राज्यात दोघांचं हे सरकार आहे, पण तुमचा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे? राज्यात अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची सोडवणूक कधी होणार आहे? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मंत्रिमंडळ विस्तार न होणं म्हणजे जनतेचा अपमान असल्याची टीका अजित पवार यांनी केली. बहुमत आहे तर मंत्रिमंडळाचा विस्तार करायला काय हरकत आहे असा सवाल ते विचारतायत. दिल्लीत दौरे करा, मात्र राज्यातील जनतेकडे बघा असा खोचक सल्ला सुद्धा अजित पवारांनी या सरकारला दिलाय. पाहणी केल्यानंतर जे काही निदर्शनास आलंय, पाहायला मिळालेलं आहे, ते मांडण्याचं एकमेव महत्वाचं माध्यम म्हणजे ते विधिमंडळ आहे. वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून आपले आपले प्रश्न तिथं मांडता येतात, परंतु हे सरकार मात्र अधिवेशनच घेत नाही. आता एवढं जर तुम्हाला बहुमत आहे तर अधिवेशन घ्यायला तुम्हाला कुणी अडवलंय? तुम्हाला मंत्रिमंडळाचा विस्तार करायला अडवलंय कुणी? तसं काही वाटत नाही. ह्यांच्या दोघांच्या हातात जास्त काही दिसतच नाही. यांना दिल्लीमध्ये जाऊन तिकडनं जोपर्यंत हिरवा झेंडा मिळत नाही तोपर्यंत हे काही करू शकत नाही असं साधारण चित्र दिसतंय. कशावर दगड ठेवला ते त्यांचं त्यांनाच माहिती. फक्त मी आज त्या विषयावर जास्त बोलत नाही, त्याच्याबद्दल थोडे दिवस होऊ द्या किंवा सभागृहात सांगतो कुठं दगड ठेवला आणि कुठं धोंडा ठेवला. मी आपल्याला सांगतो आमच्यामध्ये काही भूकंप त्या ठिकाणी होणार नाही. आता जे भूकंप करणाऱ्यांनी पहिल्यांदा आता राज्य ताब्यामध्ये घेतलंय ना, ते व्यवस्थितपणे चालवा ना, ज्या समस्या आहेत ते सोडवा ना. आता एवढं बहुमत आता एकनाथराव शिंदेंना घेऊन पण समाधान नाही झालं का? अजून भूक किती मोठी आहे ती तरी एकदा कळू द्या. सरकारमध्ये येण्यापुरती भूक होती ती आता भागवली धोंडा दगड ह्याच्यावर ठेवून साताऱ्यावर कुठं ठेवला कुणाला माहिती, दगड ठेवून. ते मला मोठा दगड नाही ठेवला जायचा जीवच गेला असता.
म्हणजे झेपेल असाच दगड ठेवला. ज्या एकनाथराव शिंदेंनी आमच्या सगळ्यांच्या बरोबर सरकारमध्ये काम केले ते मागच्याच कामाला स्थगिती द्यायचं सरकार येत असतात, सरकार जात असतात. आता हेही दोघं आले काय काय कायमचं सरकार ताम्रपट घेऊन आलेत त्या काय, त्याच्यावर हेही पुढे कधीतरी जाणारच आहे. यांनी त्याचा विचार करायचा की नाही. राज्यातल्या विदर्भ, मराठवाड्यासह अनेक भागांवरती सध्या अतिवृष्टीचं संकट आहे आणि या संकटाच्या काळात राज्य सरकारकडून राज्यातल्या शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात यावी आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेलं शेतजमीन आणि पिकांचं नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन तातडीनं बोलवण्याची मागणी सुद्धा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. या संदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाही पत्र लिहिलंय. राज्यात झालेल्या नुकसानीची गंभीरता राज्य सरकारच्या त्यांनी लक्षात आणून दिली आहे. ज्या दिवशी राष्ट्रपती महोदयांचं उमेदवारांचं मतदान होतं त्याही वेळेस आम्ही त्या दोघांना भेटून लोकशाही मार्गाने विरोधी पक्षाच्या वतीनं भूमिका मांडली आणि याच्यात तातडीनं लक्ष घाला म्हणून सांगितलं. आणि आज पण मी मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेता या नात्याने आमच्याकडनं पत्र दिलेलं आहे. विदर्भ, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा, कारण ती गरज आहे. अडचणीचा भाग खूप आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती आहे. शेती वाहून गेलेली आहे. लोकांची घरदारे गेलेली आहे. 100पेक्षा जास्त लोक जे आहेत मृत्युमुखी पडलेले आहेत. अर्थात आता हे सरकार जे आहे ते नवीन जेव्हा मंत्रिमंडळ होईल आणि आता हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या परीनं काम करतात, पण पूर्ण मंत्रिमंडळ झालं की मग स्वतंत्रपणे मंत्री सुद्धा त्या कामावर लागतील. पण लवकरात लवकर ते व्हावं. राज्याच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकीच देऊन टाकली आहे. ही धमकी आहे कामाच्या संदर्भातली. चांगल्या दर्जाचं काम झालं नाही तर डोकं फोडेन अशा शब्दात अधिकाऱ्यांना त्यांनी तंबी दिली आहे. अमरावतीच्या तिवसा तालुक्यात भूमिपूजनाच्या वेळी यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना ही थेट धमकी दिली आहे. कोण जबाबदार आहे इथं? तुम्ही कोण? कनिष्ठ अभियंता पीडब्ल्यूडी. 1 रुपया घेत नाही मी तुम्हा लोकांकडून. इथं क्वालिटीचं काम दिसलं नाही तर डोकं फोडेन मी, लक्षात ठेवा. कोण जबाबदार आहे इथं? तुम्ही कोण? कनिष्ठ अभियंता पीडब्ल्यूडी. 1 रुपया घेत नाही मी तुम्हा लोकांकडून. इथं क्वालिटीचं काम दिसलं नाही तर डोकं फोडेन मी, लक्षात ठेवा. नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी. फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. आता मतदार ओळखपत्र आधारशी जोडलं जाणार. 1 ऑगस्टपासून राज्यभरात सुरुवात. दर 3 महिन्यांनी मतदार यादी अपडेट होणार. राज्य निवडणूक आयोगाची माहिती. मंत्रिमंडळ विस्तार न करणं जनतेचा अपमान. दिल्लीच्या वाऱ्यापेक्षा कोलमडलेल्या शेतकऱ्याला दिलासा द्या. तातडीनं अधिवेशन घ्या. अजित पवारांची मागणी. 29 जुलैच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार. मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार. अब्दुल सत्तारांची न्यूज 18 लोकमतला माहिती. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्या दिलजमाई. दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला. दर्जेदार कामं झालं नाही तर डोकं फोडे. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अधिकाऱ्यांना थेट धमकी. धमकीचा व्हिडिओ व्हायरल. सख्या भावाचा लहान बहिणीवर अत्याचार. मुलगी 6 महिन्याची गर्भवती. अल्पवयीन मुलगा
पोलिसांच्या ताब्यात. वर्ध्यातल्या घटनेनं खळबळ. प्लास्टिक बॉटल आणि मातीचा वापर करून झोपड्यांची निर्मिती. औरंगाबाद जिल्ह्यातल्या दौलताबादमधल्या 2 तरुणींची कौतुकास्पद कामगिरी. आदित्य ठाकरेंनी केलं प्रकल्पाचं उद्घाटन. तर पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत महाराष्ट्रातल्या गावोगावची बित्तम बातमी, महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या बातम्या अगदी सुपरफास्ट. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आज शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. मंत्रिमंडळ विस्तार न होणं म्हणजे जनतेचा अपमान असल्याची टीका त्यांनी केली. बहुमत आहे तर मंत्रिमंडळाचा विस्तार करायला काय हरकत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दिल्लीत दौरे करा मात्र राज्यातल्या जनतेकडे दुर्लक्ष करू नका असा खोचक सल्लाही अजित पवारांनी सरकारला दिला. शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेचा रोजचा दिवस उजाडतो तो नव्या धक्क्यानं. शिवसेनेचे माजी मंत्री नेते अर्जुन खोतकर शिंदे गटात सहभागी झाल्याची माहिती मिळते. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत एकनाथ शिंदेंची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचं खोतकर यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यात दिलजमाई झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वैचारिक मतभेद होते. दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात अनेकदा जाहीर टीका केली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोन्ही नेत्यांना दिल्लीत एकत्र बोलून त्यांची भेट घडवून आणली आणि वाद बाजूला ठेवून एकत्र काम करण्याचं दोन्ही नेत्यांना सांगितलं आणि या दोघांनीही ते मान्य केल्याचं कळतंय. देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे. यावेळी उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मानाचं पान मिळाल्याचं पाहायला मिळालं. पहिल्या रांगेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसलेले दिसत आहेत, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मागच्या रांगेत दिसत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार झाल्याची माहिती शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादेत दिली. 29 जुलैच्या आधी मंत्रिमंडळ जाहीर होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 31 जुलैला मुख्यमंत्री सिल्लोडमध्ये येणार असून मोठं शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं सत्तार यांनी स्पष्ट केलं. आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर टीका करणाऱ्यांना तंबी देणाऱ्या शिंदे गटातील नेत्यांनी आता स्वतःच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र उद्धव ठाकरेंनी शब्द का पाळला नाही असा थेट सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना विचारलाय. आदित्य ठाकरेंच्या युवासेनेला ठाणे जिल्ह्यात सर्वात मोठा दणका बसलाय. राज्यभरातील युवासेनेचे 40 वरिष्ठ पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झालेत. युवा सेना सचिव पूर्वेश सरनाईक यांच्यासोबत युवा सैनिक आणि युवती सैनिकांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा जाहीर केलाय. यामुळे ठाणे जिल्ह्यात युवा सेनेत मोठी फूट पडल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेतून निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. एकनाथ शिंदे गटानं निवडणूक आयोगात अर्ज दाखल करून स्वतःलाच खरी शिवसेना घोषित करण्याची मागणी केली आहे. यावर निवडणूक आयोगाची कार्यवाही सुरू आहे. सुप्रीम कोर्टातील याचिकेला शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी निश्चितपणे उत्तर देईल अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे. तसंच नवीन बांधण्यात येणाऱ्या संसद भवनात बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्यात यावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. शिवसेनेच्या कोर्टात जाण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले. सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये शिवसेना महिला नगरसेविकाच्या पतीला मारहाण झाली आहे. 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं त्यांना मारहाण झाली. शिवकुमार शिंदे मारहाणीत गंभीर जखमी झालेत. शिंदे गटातील सांगलीचे जिल्हा प्रमुख आनंद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप जखमी शिंदेंनी केला. रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या आमदार उदय सामंत यांनी अनंत गीते यांच्या टीकेला उत्तर दिलंय. काही लोकांना व्यासपीठ मिळत नाही, प्रसिद्धी मिळवण्यासाठी आमच्यावर टीका करतात असा टोला सामंत यांनी गीतेनं लगावलाय. एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झालेले खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर
शिवसैनिकांनी मोर्चा काढला. खासदार धैर्यशील मानेंना शिवसेनेनं पाठबळ देऊन निवडून आणलं, मात्र तरीही त्यांनी शिवसेना सोडल्यानं त्यांच्या मतदारसंघातील शिवसैनिक आक्रमक झाले. धैर्यशील मानेंच्या निवासस्थानापासून काही अंतरावर पोलिसांनी मोर्चा रोखून धरला. त्यानंतर आक्रमक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेला आणखी एक धक्का बसलाय. आमदार तानाजी सावंत आणि आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पुकारलेल्या बंडाला समर्थन देण्यासाठी कळंब शहरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. तसंच पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील शिंदे गटाच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय घेतला. नांदेडमध्ये आता उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर शिवसैनिकांनी शपथपत्र पाठवायला सुरुवात केली आहे. सेनेच्या महिला आघाडीनं पुढाकार घेत नांदेडमधून 27,000 शपथपत्र पाठवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. राज्यात शिवसेनेत सुरू असलेल्या सत्ता संघर्षात भाजपचा काही हात नाही. आपलं अपयश लपवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेना भाजपच्या नावानं बाऊ करत असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. गिरीश महाजन सर्व बिलं माझ्या नावावर फाडतात, अशा शब्दात खडसेंनी महाजन यांच्यावर टीका केली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आजोळी आहेर गावी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोयना भागातील 105 गावांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय घेतलाय. या मेळाव्याला एकनाथ शिंदेंचे वडील संभाजी शिंदे सुद्धा उपस्थित होते. अकोल्यात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलं. प्राउटिस्ट ब्लॉक इंडियाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी गीत गायन करत आंदोलकांनी वेगवेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी वेगवेगळ्या मागण्या केल्या. जळगावात महापालिकेच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले होते. जळगावात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाल्यानं स्थानिकांनी हे आंदोलन पुकारलं. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यानं संतप्त नागरिकांनी खड्ड्यांची पूजा अर्चा करत खड्ड्यांना फुलं वाहत अनोखं आंदोलन केलं. माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली आणि जळगाव शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज नगरमधल्या रेल्वे उड्डाणपूल, जळगाव अजिंठा रस्त्याचं रखडलेलं काम, अवैध बाळू वाहतूक आणि रेशनचा काळा बाजार अशा प्रश्नांबाबत त्यांच्यासोबत चर्चा केली. नागरिकांचा त्रास तात्काळ दूर करावा अशी मागणीही अभिजित राऊत यांच्याकडे करण्यात आली. धुळ्यातील शिवसेनेत गळती सुरू झाली असून आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसलाय. शिवसेनेचे महानगर प्रमुख मनोज मोरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाण्यावर पाठिंबा दर्शवलाय. हिंदुत्व आणि धुळ्याच्या विकासासाठी आम्ही शिंदे गटात सामील होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे ते विविध विकास कामांचं उद्घाटन करतील. तसंच दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती सुद्धा ते करणार आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा एक फोटो ट्विट करत उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा अशा कॅप्शन खाली मनसे नेते संदीप देशपांडेंनी हा फोटो ट्विट केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचं कळतंय. आधार आणि पॅन कार्डच्या लिंकनंतर आता मतदार कार्डशी आधार कार्ड लिंक केलं जाणार आहे. 1 ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. याद्वारे मतदारांची ओळख पटवणं हे अधिक सोपं जाणार आहे. पुणे महापालिकेतील बोगस अभियंता पदोन्नती घोटाळा प्रकरणी आम आदमी पक्षानं पालिकेसमोर आंदोलन केलं. संपूर्ण शहरभर खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली असताना स्थापत्य विभाग मात्र बोगस अभियंत्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केलाय. नाशिकमधलं प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्या पर्वताच्या पायथ्याशी आहे ते ब्रह्मगिरी पर्वत सध्या अतिशय धोकादायक स्थितीत आहे. कारण या ब्रह्मगिरी पर्वताला अनेक ठिकाणी लहान मोठ्या भेगा पडलेल्या आहेत.
ब्रह्मगिरी पर्वताचा काही भाग सुमारे 15 ते 20 फूट खाली धसलाय, त्यामुळे स्थानिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे. साताऱ्यात पुणे बंगळुरू महामार्गावर एसटी चालकाला चालत्या बसमध्ये चक्कर आली, मात्र प्रसंगावधान राखत चालकानं सर्व्हिस रोडवरून बस शेजारील उसाच्या शेतात नेल्यानं मोठा अपघात टळला. सुदैवानं बसमधील 40 प्रवाशांना कुठलीही दुखापत झाली नाही. क्वालिटी काम झालं नाही तर डोकं फोडेन अशी धमकी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिली. तिवसा तालुक्यात रस्त्याचं भूमिपूजन करण्यासाठी ठाकूर आल्या होत्या. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यशोमती ठाकूर यांनी दम दिला. नंदुरबार जिल्ह्यातल्या सुरवाणीच्या जिल्हा परिषद शाळेत गेल्या 5 वर्षांपासून गणित, विज्ञान आणि भूगोल कोणी शिकवलंच नाही अशी माहिती समोर आली आहे. 250 पटसंख्या असलेल्या कस्तुरबा शाळेत 6वी ते 10वी इतक्या विद्यार्थ्यांसाठी अवघे 3 शिक्षक आहेत. त्यामुळे गावखेड्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्यात प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरत असल्याचं वास्तव समोर आलंय. अमरावतीमध्ये पासपोर्ट ऑफिसचं काम तब्बल 4 तासानंतर पुन्हा सुरू झालंय. सकाळी 10 वाजल्यापासून सर्व्हर डाऊन असल्यानं कार्यालयाचं काम रखडलं होतं, त्यामुळे लोकांचे मोठे हाल झाले. अकोल्या चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा तोल गेला, मात्र तो खाली कोसळत असताना प्लॅटफॉर्मवर तैनात आरपीएफच्या जवानानं त्याचे प्राण वाचवले. जवान दिलीप वानखेडेने जीवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत वेळीच त्याला ओढल्यानं त्याचे प्राण वाचले. चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा शहरात पोलिसांनी सोमनाथपुरा इथल्या वॉर्डमध्ये एका घरावर धाड टाकून देशी बनावटीच्या घातक शस्त्रांची जप्ती केली. बिहार राज्यातून बेकायदा कामासाठी ही शस्त्र आणली गेल्याचं तपासात उघड झालंय. नवजोत सिंग देवल नामक व्यक्ती आणि एका बालकाला पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलं. अमरावतीतल्या विद्याभारती वसतिगृहात मेळघाटातील आदर्श कोगे या 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. वसतिगृह अधीक्षकावर याबाबत खुनाचा गुन्हा दाखल झाला. मेळघाटातील आदिवासी समाज आणि मृतक आदर्शच्या आई वडिलांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलं. अखेर जिल्हा प्रशासनानं लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे. सध्या पाऊस काहीसा थांबलेला असला तरी रत्नागिरी ते सिंधुदुर्ग या सागरी महामार्गाची मात्र दुर्दशा झाल्याचं पाहायला मिळतंय. या मार्गावरून पर्यटक आणि स्थानिक नागरिक दररोज ये-जा करत असतात, परंतु या मार्गावर सध्या ठिकाणी खड्डे पडलेत. प्रशासनाने याकडे वेळेत दुर्लक्ष केलेलं आहे आणि तिकडे वेळेत लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते. पोलादपूर इथल्या वन विभागाच्या तपासणी नाक्यावर ट्रकची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये कात सदृश्य खडे आणि पावडरच्या गुणी आढळून आल्या. सर्व गुणी जप्त करण्यात आल्या असून ट्रक चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलाय. या प्रकरणी वन संरक्षित कायदा 41 आणि 42 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सख्ख्या भावानंच लहान बहिणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पोटात दुखत असल्यानं तपासणी केली असता मुलगी 6 महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी आरोपी भावाला ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान वर्ध्यातील या घटनेनं एकच खळबळ उडाली. वर्ध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या भाजी बाजारात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटना वाढल्यात. मोबाईल चोरीचा सुळसुळाट सुरू होता. पोलीस निरीक्षकांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत काही तासात झारखंड राज्यातल्या मोहम्मद अब्दुल, शेख शोएब आणि शेख आफ्रिदी या तिघांना आंतरराज्यीय चोरट्यांना अटक केली आहे. बीड नगर परिषदेच्या गलथान कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झालेत. पालिकेचा निषेध करण्यासाठी लॉलीपॉप वाटप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं आणि नगर परिषदेनं विकासाच्या नावानं आश्वासनं दिली, मात्र ती पूर्ण केली नाही, म्हणून हे लॉलीपॉप आंदोलन करण्यात आलं. जुलैमध्ये पडलेल्या मुसळधार पावसानं बळीराजा सुखावलाय, मात्र ऑगस्ट महिन्यात जवळपास 10 ते 12 दिवस पाऊस दडी मारण्याची शक्यता आहे. तसंच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याशिवाय 3दा अतिवृष्टीचा अंदाज सुद्धा वर्तवला गेलाय. या सर्व महत्त्वाच्या घडामोडी होत्या. काहीशा सविस्तर बातम्या बघूयात. सलग 4थ्या वर्षी पैठणच्या जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेत. धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आलेत. धरणातून 9,500 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. पैठणचं हे धरण म्हणजे औरंगाबादचं, जालनासह आजूबाजूच्या 300च्या वर खेड्यांचा पाण्याचा प्रश्न त्यामुळे आता मिटलेला आहे.
या धरणाचे दरवाजे उघडणं या परिसरातील नागरिकांसाठी एक आनंदाचा क्षण आहे. जुलै महिन्यामध्ये धरणाचे दरवाजे उघडण्याची कदाचित जायकवाडीच्या इतिहासातली ही पहिली वेळ असावी. जायकवाडीला नाथसागर असं म्हटलं जातं आणि हा नाथसागर मराठवाड्यासाठी वरदान म्हणून ओळखला जातो. नाथसागरामध्ये मोठ्या प्रमाणात यावर्षी पाण्याची आवक झाली, कारण वर धरणाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानंतर खाली गोदावरीला पूर येतो आणि जायकवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा होतं. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, मराठवाड्यातले नागरिक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात, या मराठवाड्यानं बघितलंय जायकवाडी पाण्यासाठी तहानलेलं. आज जुलैमध्ये जायकवाडी हा नाथसागर ओसंडून वाहणं मराठवाड्यासाठी किती मोठं वरदान आहे. निश्चितपणे तुम्ही जसं म्हणताय तसं हे वरदानच आहे, कारण जायकवाडीवर मराठवाड्याचं सिंचन असेल किंवा जवळपास 400-500 गाव खेडे असतील यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतो आणि आज जवळपास 90% वर धरण भरलेलं आहे. 105 TMCचे धरण आहे. 90% भरल्यामुळे आज त्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला. जवळपास 10,000 क्युसेकनी पाणी सोडण्यात येत आहे. मराठवाड्यात पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाऊस पडला जरी नसला तरी नाशिक नगरच्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्याचा विसर्ग सुद्धा म्हणजे त्याची आवक सुद्धा जवळपास 35,000 क्युसेकनी सध्या जायकवाडीमध्ये येणं सुरू आहे. त्यामुळे आता 90%च्या वर धरण भरल्यानंतर पाणी ठेवणं थोडंसं रिस्क असू शकतं. त्यामुळे आता आजपासून जे आहेत अर्धा फुटाने 18 दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत आणि जसं तुम्ही बोललाय की सलग 4थी वेळ आहे जायकवाडीचं पाणी जे आहे पावसाळ्यामध्ये सोडलं जातं. निश्चितपणे मराठवाड्यासाठी समाधानाची, विशेष करून जो दुष्काळग्रस्त मराठवाडा ज्या ठिकाणी पाऊस कमी असतो त्या भागातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आणि आता पाऊस मराठवाड्यातही बऱ्यापैकी असल्यामुळं जे काही पाणी जाणार आहे त्यातील छोटे मोठे प्रकल्प जे आहेत जायकवाडीच्या धरणामुळं तेही भरून जातील. म्हणजे फक्त आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असं नाही तर येणाऱ्या काळामध्ये पिकांसाठी सुद्धा या पाण्याचा साठा करून ठेवणं किंवा छोटे मोठे प्रकल्प जे आहेत बंधारे आहेत ते पूर्णपणे भरून जातील. म्हणजे येणाऱ्या रबीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. ऊसाचं क्षेत्र गेल्या वर्षीच वाढलेलं होतं, यावर्षी पुन्हा धरणं भरली तर ते क्षेत्र वाढेल. नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे पाण्याचं आणि पिकांचं सुद्धा मराठवाड्यासाठी. आशा करूया सगळे प्रशासन त्या संदर्भातली खबरदारी घेईल, शेतकरी सुद्धा घेतील. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि याच गोड बातमीसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.